11वीमध्ये नवीन पात्र तर येणारच आहे, हे तर फिक्स आहे. पण जुन्या मालिकेतील काही परफेक्ट पात्र म्हणजे जे की प्रत्येक 10वीच्या फॅन्सचे एकदम फेवरेट आहे, तेच जर नाही आले तर? जर तसं काही झालं तर पहिल्याच एपिसोडमध्ये मोठा सरप्राईज त्या ठिकाणी मिळू शकतो. आज आपण तेच पाहणार आहोत. 5 अशी पात्र ज्यांची पुनरागमनाची चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे. नमस्कार मित्रांनो. 11वीची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. जुनी पात्र पुन्हा दिसणार का? अधिकृतपणे अजून कोणत्याही पात्राच्या पुनरागमनाची पुष्टी झालेली नाहीये. जुनी पात्र पुन्हा दिसणार का? सर्वात आधी अभिजित. नवीन मालिकेचा केंद्रबिंदू तोच असेल का? की त्याच्या आयुष्यामध्ये मोठा बदल झालेला असेल? केवढा पुन्हा दिसेल का? आणि जर ती आली तर अभिजितसोबत तिची मैत्री पूर्वीसारखी प्रेमस्वरूपामध्येच राहील की त्यांच्यामध्ये अंतर आलेलं त्या ठिकाणी असेल? आणि त्यानंतर रेशमाची एंट्री ही पहिल्याच भागात होईल का? अनेक चाहत्यांना तिची पुन्हा एंट्री पाहायची आहे. 10वीमधील मित्रमंडळापैकी एखादा पात्र त्या ठिकाणी नसू शकतो. त्या ठिकाणी एखादा रिप्लेस होऊन म्हणजे दुसरं पात्र त्या ठिकाणी येऊ शकतं. असा ट्विस्ट आला तर प्रेक्षकांसाठी तो मोठा एक सरप्राईज त्या ठिकाणी ठरेल. लेखक पूर्णपणे नवीन पात्र आणून जुन्या पात्रांचा फक्त संदर्भामध्ये ठेवतील का? ही शक्यता नाकारता येत नाही. आता तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न. 11वीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणती जुनी पात्र परत आलेली पाहायची आहे? आणि हो, तुमची फेवरेट टीम आत्ताच कमेंटमध्ये मला सांगा. तुम्ही टीम केवढाकडनं आहात का टीम रेशमाकडनं आहात? आणि जर फक्त एकाच पात्राला परत आणायचं असेल तर तुम्ही कोणाची निवड कराल? आणि जर का फक्त एकाच पात्राला परत आणायचं असेल तर तुम्ही कोणतं पात्र निवडणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वात भन्नाट कमेंट ज्या आहे त्या मी पिन करणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि 11वी मालिकेची सर्वात अधिकृत अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.